महाड MIDCमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेले आहेत। ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर या ट्रान्सफॉर्मरला असलेल्या वितरण पेटीसाठी करोडो रुपये खर्च होतात। मात्र या सुरक्षा पेटीचे दरवाजे सताळ उघडे ठेवले जात आहेत। ऐन पावसाळ्यात या ट्रान्सफॉर्मर जवळ गवत, वेली आणि झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात। त्यामुळे शेजारून ये जा करणाऱ्या नागरिक कामगार वर्गाला धोका देखील निर्माण झाला असताना यापूर्वी वीज पोलाला स्पर्श होऊन किंवा पडलेल्या तारेला स्पर्श होऊन अनेक शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत। या घटनांतून अद्याप महावितरण कोणताच बोध घेत नसल्याचं सध्या दिसून येत आहे। महत्त्वाचं म्हणजे या ट्रान्सफॉर्मर शेजारी संरक्षक जाळ्या आणि पत्रे बसवण्यासाठी तरतूद करण्यात आली होती। त्यामुळे सध्या तरी कुठेही उघड्या वितरण पेट्या दिसणार नाहीत असं केंद्र कार्यकारी अभियंता म्हणत असतील, तर मग ट्रान्सफॉर्मर उघडे कसे आहेत असा सवाल नागरिकांना पडलेला आहे।